हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्हाला पण तुमची स्किन तुमच्या 40s नंतर अशी किंवा अशी नको आहे तर आजपासूनच सनस्क्रीन यूज करणं सुरू करा. मी जी सनस्क्रीन यूज करते, मी ऑलमोस्ट 2 वर्षापासून सनस्क्रीन यूज करते आणि मला तर ही एकदम बेस्ट वाटते कारण माझ्या स्किनसाठी प्रॉपर सूट होते आणि जेल बेस्ड टेक्स्चर आहे तिचा, तर लवकर स्किनमध्ये ॲब्झॉर्ब पण होऊन जाते. तर जास्त टाईम असा सनस्क्रीन चुकवत बसायला, स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करत ठेवून बसायची गरज पण नाही लागत. तर स्पेशली ही माझी पर्सनल फेवरेट आहे म्हणून मी ही तुम्हाला सजेस्ट करते, जी की आहे डिकन्स्ट्रक्टची जेल बेस्ड सनस्क्रीन. तर ही ऑइली स्किनवाल्यांसाठी तर एकदम बेस्ट आहे कारण ऑइली स्किनवाल्यांनी माझ्या मते जेल बेस्ड प्रोडक्ट वापरलेले चांगले असतात कारण त्यांनी ऑइल जास्त सुटत नाही स्किनला. जेवढे क्रीम बेस्ड प्रोडक्ट यूज करून जेवढा ऑइल सुटतो ना, तेवढा जेल बेस्ड प्रोडक्ट यूज करून नाही सुटत. तर याच्यामध्ये आहे SPA 50+++ PA रेटिंग आहे आणि हा ऑल स्किन टाईपसाठी आहे. वॉटर रेझिस्टंट आहे, टॅनिंगपासून वाचवतो सनच्या. तर असं काही नाही की जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हाच सनस्क्रीन लावली पाहिजे. सनस्क्रीन जेव्हा आपण नॉर्मली घरात असतो तेव्हा पण लावली पाहिजे किंवा ऑफिसमध्ये जातो, लॅपटॉप वगैरेवर काम करत असतो, कारण जे फोनचे किंवा लॅपटॉपचे जे रेज असतात ते पण आपल्या स्किनला हार्म करतात. तर असं काय नाही की उन्हात जातो तेव्हाच लावलं पाहिजे, घरी पण लावू शकता. आणि डेली यूज करण्याचा फायदा एक हा पण आहे की स्किन चांगली होते, स्किन शायनी होते, ग्लो करते थोडीशी सनस्क्रीन. असं नाही की इन्स्टंट रिझल्ट, पण तर तुम्ही कंटिन्युअसली 2-3 महिने वापरले तर स्किनमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतो. स्किन शायनी बनते, परत स्किनमध्ये असं ग्लो येतो. सो मी तर 2 वर्षापासून यूज करते हे सनस्क्रीन. मला काय त्याचा साईड इफेक्ट वाटलेला नाही आहे. आणि जर तुम्हाला काय असं डाऊट असेल की साईड इफेक्ट झाला मग, तर मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला, जी मी मॉइश्चरायझरची व्हिडिओ केलेली, की पॅच टेस्ट करून बघा कुठचा पण प्रोडक्ट वापरायच्या आधी. सो तुम्ही ती पॅच टेस्ट करू शकता. तर आता मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते कसं आहे ते, फेसवर पण यूज करून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम जेल बेस्ड फेसवर यूज करून दाखवते. एकदम पण अशी लावायची नाही कारण त्याने स्किनला जास्त ऑइल सुटेल, म्हणून लिमिटमध्ये लावायची, ओव्हर पण यूज करायची नाही. तुम्ही बघू शकता बिलकुल पण व्हाईट कास्ट नाही सोडत आणि स्किनमध्ये लगेचच ॲब्झॉर्ब होऊन जाते. बघू शकता किती लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं आणि बिलकुल पण व्हाईट कास्ट सोडलेले नाही आहेत सनस्क्रीननी. आणि बिलकुल पण असं चिपचिपा किंवा स्टिकी असं काय वाटत नाही आहे. ऑइली स्किनवाल्यांसाठी तर एकदम बेस्टच आहे आणि ड्रायवाले पण यूज करू शकतात. ऑल स्किन टाईपसाठी आहे असं काय नाही. तर ट्राय करा, रिझल्ट चांगले येते. तर आता आपण येऊया याचा प्राईस फॅक्टरकडे. तर ऑनलाईनच तुम्हाला ही बहुतेक मागवावं लागेल कारण आमच्या इथं जेवढे मेडिकल स्टोर आहे तिथे तर भेटत नाही ही सनस्क्रीन. ऑनलाईनच मी पण ऑर्डर करते, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ॲमेझॉनवर ॲमेझॉनवर ही 250 to 300 पर्यंत येऊन जाते. एकदम बजेट फ्रेंडली आहे.
सो तुम्ही एकदा तरी ट्राय करा, असं माझं सजेशन आहे. रिव्ह्यूज एकदम चांगले आहेत तिचे. आणि बघा अशी स्किनला ना इन्स्टंट ग्लो पण देते. सो जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा लिंक, तर मी याची लिंक शेअर करेन. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ यूट्यूबवरती बघत आहात तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ऑलरेडी देऊन ठेवलेली आहे मी, तर ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो या दॅट्स ऑल आजसाठी एवढंच. बाय, फॉलो फॉर मोर.